सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज पहिली सुनावणी। केस कोर्टात सुनावणी होणार। सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी। अटकेची कारवाई टाळण्यासाठी खोक्याची धावपळ सुरू। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत कोल्हापूर कोर्ट आज निकाल देणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टाने फेटाळल्या। अर्थसंकल्पामध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी। अजित पवार गट दुसऱ्या आणि शिंदे गट तिसऱ्या नंबरवर। विभागवार निधी वाटपात समतोल नसल्यानं येत्या काळामध्ये महायुतीमध्ये धुसफूस वाढण्याची चिन्ह। 2 नंबरचा सर्वाधिक निधी दादांच्या पक्षाला। शिंदेंचे जास्त आमदार तरी देखील दादांच्या पक्षाला जास्त निधी। बजेटमधील निधी वाटपावरून विजय वडेट्टीवारांचा महायुतीला टोला। दादांना शरण गेल्याशिवाय इथल्या मंत्र्यांना निधी मिळणार नाही हे मंत्र्यांना माहिती असतं। मी यातला जुना खेळाडू। जयंत पाटलांची टोलेबाजी। अर्थसंकल्पात शिंदेंच्या काळामधील योजनांना निधीची तरतूद नाही। आनंदाचा शिधा शिवभोजनला देखील निधी नाही। योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप। कात्री नाही, आता योजना बंदच होणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। तर महायुतीच्या योजना फक्त मतांसाठीच होत्या, संजय राऊतांचा निशाणा। आमचं सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही। अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी होऊ शकते। योजना बंद होण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बडाघर पोकळवासा हेच अर्थसंकल्पाचं वर्णन। अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी निराशा आली। जयंत पाटलांची अर्थसंकल्पावरून टीका। स्वार्थ हाच या सरकारचा संकल्प। अंबादास दानवेंची कवितेतून सरकारवर टीका। लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम वाढवणार नाही असं नाही, पण आम्ही लगेचच 2100 रुपये देऊ असं म्हणालो नाही। पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर। लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील। योजनांसाठी पैसा लागतो। सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही। अंथरूण पाहून पाय पसरावे लागतात। रामदास कदम यांचं वक्तव्य। निकष लावू नका, महिलांची चौकशी करणं योग्य नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर लाडक्या बहिणींना 46,000 कोटींवरून 36,000 कोटीचाच निधी मंजूर झाला, म्हणजेच 50 लाख महिला योजनेतून कमी होणार। भास्कर जाधव यांची टीका। गुलाबी शर्ट घालून विनंती करतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या। अजित पवारांना टोला लगावत रोहित पवारांची मागणी। सरकार हलणारं भाषण करा, भास्कर जाधवांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य। तर आता तसं बोलता येत नाही, सरकार सोबत आहे। काही इकडचं काही तिकडचं बोलतोय, भुजबळांचा मिश्किल टोला। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण। सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार। एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या न्यू महाबळेश्वर प्रकल्पाला आदित्य ठाकरेंचा विरोध। आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींसोबत पंकजा मुंडे यांची भेट घेतली। प्रकल्पामध्ये होणारा ऱ्हास या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडी सरकार असताना प्रवीण दरेकर यांना जेलमध्ये टाकायचा प्लॅन होता। या पापाचा धनी न होण्याचं मी ठरवलं। माझी स्पीड वाढवली आणि ठाकरे सरकारचा टांगापलटी केला। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राज्यामध्ये 8 दिवसात विविध शहरामध्ये शववाहिका दिल्या जातील। प्रकाश आंबेडकर यांची TV9 मराठीला माहिती। अँब्युलन्स खेकड्याने खाल्ल्या असतील, नाव न घेता आदित्य ठाकरे यांची तानाजी सावंत यांच्यावर टीका। मला निवडणुकीमध्ये 10 ते 12 कोटी लागले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा जुना व्हिडिओ व्हायरल। निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुनी वक्तव्य मुद्दाम पसरवली जात आहेत। प्रकाश सोळंके यांचा दावा। तर व्हिडिओमध्ये लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं सोळंकेंचं स्पष्टीकरण। प्रकाश सोळंकेंनी निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला हा भ्रष्टाचार। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सोळंकेंवर निशाणा। सोळंकेंविरोधात याचिका दाखल केल्यास 3 वर्षांसाठी आमदारकी रद्द होणार। दमानियांची प्रतिक्रिया। सतीश भोसले उर्फ खोक्याचा पाय आणखी खोलात। खोक्याच्या घरी गांजा सापडल्या प्रकरणी गुन्हा दाखल। 7,200 किमतीचा 600 ग्रॅम गांजा वनविभागानं जप्त केला होता। सतीश भोसले उर्फ खोक्याची प्रॉपर्टी जप्त करा। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचं नवनीत कौवत यांना पत्र। धनंजय मुंडे आणि कराडवर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल। अंजली दमानी यांचा आरोप। मुंडेंनंतर टोळी कराड चालू लागला। मुंडेंनी सहारोपी होणं गरजेचं, दमानी यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती। धनंजय मुंडेंसोबत बरेच दिवस बोलणं झालं नाही, बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया।
हिंदूंनी हिंदूंकडूनच मटण विकत घ्यावं, नितेश राणे यांचं वक्तव्य. काहींना देशाचा पाकिस्तान करायचा, राऊतांची टीका. तर जिथून घ्यायचंय तिथूनच मटण घेणार, आव्हाड यांचा हल्लाबोल. खोक्यासोबत सुरेश धसांना देखील आरोपी करा. धस किती धुतल्या तांदळासारखे आहेत, आम्हालाही बोलता येतं. देशमुखांना न्याय मिळावा म्हणून गप्प. धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडेंची टीका. धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, अजय मुंडेंचं वक्तव्य. मंत्री नितेश राणेंना जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांचं पत्र. मटण दुकानांसाठी सर्टिफिकेटचं मल्हार नाव हटवावं, जेजुरी देवस्थान विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांची पत्राद्वारे मागणी. पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य, शेलारांची भूमिका. पीओपी संदर्भात मूर्तीकारांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडू. पीओपी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तंत्रज्ञानाची समिती गठीत करणार, शेलार यांची प्रतिक्रिया. धार्मिक स्थळावरील भोंग्यांना सरसकट परवानगी नाही, नियमांचं उल्लंघन केल्यास परवानगी रद्द होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. भोंग्यांच्या नियमांचं कडक निरीक्षण केलं जाणार, याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर, फडणवीसांची माहिती. प्रार्थना स्थळावरील भोंगे तर बंद करता येतील, पण सकाळच्या 9च्या भोंग्याचं काय करायचं, भोंग्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची संजय राऊतांवर टीका. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही सोडलं म्हणून एकनाथ शिंदेंनी पलटी केला तुमचा टांगा, प्रवीण दरेकरांची अरविंद सावंत यांच्यावर कविता. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम नव्हता, नितेश राणे यांचं अजब वक्तव्य. तर काही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महाराजांचे अर्धे बॉडीगार्ड मुस्लिम होते, नितेश राणेंच्या दाव्याला जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर. भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली. दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी. 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 3 जागांवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत गर्दी. 2 जागांसाठी पक्षातून 100पेक्षा जास्त विनंती अर्ज, मात्र अद्याप कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही, सूत्रांची माहिती. ठाण्यातील घनकचरा प्रश्नावरून अजितदादा गटाचे आनंद परांजपे आक्रमक. 3 दिवसामध्ये तोडगा निघाला नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकणार, आनंद परांजपेंचा ठाणे महापालिका आयुक्तांना इशारा. अबू आझमींना सेशन्स कोर्टाचा दिलासा. अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाकडून मंजूर. अबू आझमींना 20,000च्या जातमुचलक्यावर जामीन. 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष बांगर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचं हस्तांदोलन. दोघांची विधान भवनामध्ये भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. तर ऑफ द रेकॉर्ड ही दोस्ती तुटायची नाही, असाही संवाद दोघांमध्ये झाल्याची माहिती. दारू दुकानासाठी गृहनिर्माण सोसायटीची एनओसी घ्यावी लागणार. सोसायटीच्या गाळ्यामध्ये दारूच्या दुकानासाठी एनओसी बंधनकारक. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. रोहिणी खडसे यांची रुपाली चाकणकरांवर मेकअपवरून टीका. तर सुप्रिया सुळेंना खुश करण्यासाठी रोहिणी खडसे यांचं वक्तव्य. रोहिणी खडसे यांच्या टीकेवर रुपाली चाकणकरांचा पलटवार. काहींना महाकुंभातील गंगाजलानं त्रास होतो, पण रात्री 7:30 नंतरच्या पाण्यानं त्रास होत नाही. नितेश राणेंचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा. राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवायला आम्हाला नितेश राणेंची गरज नाही. नितेश राणेंच्या राज ठाकरेंवरील टीकेला गजानन काळे यांचं उत्तर. विधिमंडळ चकाचक करतायत, पण विधिमंडळामध्ये कर्मचारी भरती कधी करणार? हे म्हणजे लग्नात जेवणाला पैसे आहेत, पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाहीत. सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना